तुम्हाला घरातनं बाहेर काढतेस या गोष्टीचं मला नक्कीच वाईट वाटतंय, पण त्यापेक्षाही वाईट या गोष्टीचं वाटतंय की तू या राक्षसाला स्वतःचा दैवत समजतोय। सर स्वतःच्या आईवर हात उचलू नका। आई आहेत माझ्या? हो। द ग्रेट भालचंद्र सरपोतदार, तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणार। आता भोग आपल्या कर्माची फळं। मातेची महती सांगणारी लाज नाही वाटत तुला? तुझ्या ह्या मुलाला वाचवणाऱ्या ह्या एवढ्या कर्तृत्ववान माणसाला तू अरे तुरेची भाषा करतेस? तू मध्ये बोलू नकोस, मी माझ्या मुलाच्या बापाशी बोलतीये। काय बोलतेस? तुला तरी कळतंय का ग? लाज वाटत नाही तुला? आमच्या घरी येताना कोणती नशा करून आलीस का ग? आपलं पाप माझ्या नवऱ्याच्या माथी मारायला निघालीस? बस बस झालं आता। तू माझ्या घरात आत्ताच्या आत्ता चालती हो, आणि याद राख जर परत इकडे पाऊल ठेवलं तर। संचिता बघतेस काय? हिला हाताला धरून बाहेर काढ। हिने आज सगळ्या मर्यादा पार केल्या। आणि एक मिनिट, बिन बापाचं पोर पोटात वाढवणाऱ्या ह्या मुलीला पण घेऊन जा आपल्या बरोबर। दोघी सारख्याच, दोघींच्या पण मुलाच्या बापाचा पत्ता नाही। चल तो इकडनं, चल 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 वर्डन मॅडम जे म्हणालात त्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाहीये ना? तर ते सिद्ध करायला माझ्याकडे पुरावे आहेत। कसले पुरावे? कसले पुरावे? सांगते। स्टोर रूम मध्ये साफसफाई करायला गेले होते। शालिनी मॅडम आठवतंय? तुम्हीच पाठवलं होतं मला। साफसफाई करताना मला तिथे एक कागद सापडला। बघितला तर मॅटर्निटी हॉस्पिटलचं बिल होतं। मला वाटलं तुमच्या डिलिव्हरीचं बिल असेल, म्हणून मी नकळत तुम्हाला विचारलं। तुमच्याकडनं मला कळलं की सुजित सरांचा जन्म तर मुंबईत नाही, गावात झाला होता। मग जर ते बिल तुमचं नव्हतं तर कुणाचं होतं? आणि स्टोर रूम मध्ये ते का होतं? असे अनेक प्रश्न मला पडले। त्यातच मला एक फोटो सापडला। सरपोतदार साहेबांच्या तरुणपणीचा फोटो। अजून एक बाई होती, पण त्या बाईचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता। मला वाटलं सरपोतदार साहेबांचा आणि शालिनी मॅडमच्या लग्नाचा फोटो असेल, म्हणून मी तो क्लीन करून फ्रेम करून अॅनिव्हर्सरीला गिफ्ट द्यायचं ठरवलं। पण अनायसे वॉर्डन मॅडमनी तो फोटो पाहिला आणि त्यांनी मला सांगितलं की त्या फोटोमध्ये शालिनी मॅडम नसून वॉर्डन मॅडम आहे। त्यांनी मला
त्यांच्या आणि सरपोतदार साहेबांच्या नात्याबद्दल सांगितलं आणि तो फोटो मी गिफ्ट देऊ नये हेही सांगितलं. मी कसा बसा तो फोटो त्या पार्टीमधनं गायब केला. मंगळागौरीच्या दिवशी पडले. आता पडले की कुणी पाडलं देवच जाणे. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. तिकडे कमळाबाई होत्या, माझी सेवा करत होत्या. वॉर्डन मॅडमच्या तोंडून मी अनेकदा त्यांचं नाव ऐकलं होतं, कारण वॉर्डन मॅडमच्या डिलिव्हरीमध्ये कमळाबाईंनी मदत केली होती. कमळाबाई एकदा अचानक वॉर्डन मॅडम समोर आल्या आणि घाबरल्या. माझा संशय वाढला म्हणून मी त्यांची विचारपूस करायचं ठरवलं, तर त्यांनी अचानक हॉस्पिटलमध्ये येणं बंद केलं. माझा संशय अजून वाढत गेला म्हणून मी त्यांचा पाठलाग करायचं ठरवलं. मणी सर, तुम्ही तेव्हाही माझ्यावर चिडला होता, माझ्यावर संशय घेत होता की मी कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते, कुणाला भेटते. मणी सर, त्याही वेळेला मी तुम्हाला सत्य सांगू शकले नाही, कारण मी या सत्याच्या शोधात होते. शेवटी मी कमळाबाईला गाठलं आणि तिच्याकडनं मला सत्य कळलं की तुम्ही वॉर्डन मॅडम आणि सरपोतदार साहेबांचा मुलगा आहात. त्या स्टोर रूम मध्ये असलेलं हॉस्पिटलचं बिल त्याच हॉस्पिटलचं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचा जन्म झाला होता. कारण कमळाबाई तेव्हा हॉस्पिटलमध्ये वॉर्डन मॅडमची सेवा करत होत्या. आणि हेच सत्य वॉर्डन मॅडमने सुद्धा मान्य केलं. मणी सर, तुम्ही वॉर्डन मॅडम आणि सरपोतदार साहेब यांचा मुलगा आहात. मस्त कथा ग, किती छान लिहितेस तू. याला सुरुवात कर, नाव यायचं. माझा ह्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे असं कधीच वागणार नाही. तू आणि वॉर्डन या दोघींनी मिळून रचलेलं काहीतरी कारस्थान आहे. मला माहितीये हे खासदार आहे, एवढ्या हजारो लोकांची कामं करतात, त्यांची आपली एक पत आहे, म्हणून यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तुम्ही रचलेला डाव आहे हा. स्वानंदी, तू आणि ही वॉर्डन तुमच्या दोघींच्या विरोधात अशी पोलीस कंप्लेंट करेन, असा अब्रू नुकसानीचा धावा ठोकेन की तुम्ही आयुष्यभर तुरुंगात चढाल. शालिनी मॅडम, एक मिनिट. मी काहीही खोटं बोलत नाहीये. जे सत्य आहे तेच सांगतेय. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये ना? एकच मिनिट, मी आलेच.
तुमच्या आई वडिलांचा लग्नातला फोटो मंदिरातला. हे तुमच्या जन्माचं हॉस्पिटलचं बिल. आणि हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट. आणि सर हे सगळं या सरपोतदार साहेबांनी स्टोर रूम मध्ये लपवून ठेवलं होतं. आणि सर तुम्ही सरपोतदार साहेब आणि वॉर्डन मॅडमचा मुलगा आहात. तुम्ही कधीच अनाथ नव्हता. आणि हे सत्य त्यांना माहिती असून त्यांनी तुम्हाला अंधारात ठेवून इतके वर्ष तुम्हाला अनाथासारखं वागवलं. हो, ही स्वानंदी खोटं बोलतीये. तुम्ही सांगा ना खरं काय आहे ते. सांगा ही खोटं बोलते. सगळ्यांना सांगा तुम्ही. तुम्ही काही बोलत का नाही आज? सुजित, नकोय मला ही बॅट. अरे सुजित, नकोय. अरे ऐक माझं मला जरा. ही बॅट पाहिजे. सुजित हो ठीक नाही, आहे. मला नकोय. अरे पण ही बॅट काय ही वाईट बॅट आहे नको त्याच्यामध्ये? सुजित, मला नवीन अरे बॅट पाहिजे. सुजित, सुजित, मला ही नकोय बॅट. मला नवीन बॅट पाहिजे. अरे सुजित ऐक माझं. सुजित, मणी इकडे बेटा. तुला बॅट हवी होती ना खेळायला? हा ठीक आहे. सुजित तिथे बघ, ते बघ फोटो काढतेस. बस हा स्माइल. बस आता दुसरी पोज. हा या अजून एक. या
हा झालं आता परत दुसरी तिकट हा तिकडे बघा स्माइल दे. आणि जरा हो ऐका माझं, प्लीज शांत व्हा, असे चिडू नका, प्लीज ऐका माझं. मॅडम असं ऐकून स्वानंदी, या बाईला आता या क्षणी इथून निघून जायला सांग. मला त्यांचं तोंडही बघायचं नाही, त्यांचा आवाज जरी ऐकला तरी मला त्रास होतोय. त्यांना जायला सांगा, आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून जायला सांगा त्यांना. माझं ऐकून तर घे. म्हणे सर अहो ऐका माझं, मी तुमचा राग समजू शकते, पण मी काय सांगते हे शांत डोक्याने ऐका, म्हणजे तुम्हाला पटेल. म्हणे सर जे काही घडलंय ना त्यात वॉर्डन मॅडमची काहीच चूक नाहीये हो. अहो त्यांनीच उलट आयुष्यात खूप भोगलंय. चूक नाहीये यांची? यांची चूक नाहीये म्हणताय तुम्ही? ही बाई माझी आई आहे, ही इतकी महत्वाची गोष्ट इतकी वर्ष माझ्यापासून लपवून ठेवली, हे बरोबर आहे? हे चूक नाहीये? लाज कशी वाटली नाही यांना? अरे गेले कित्येक महिने यांना भेटतोय, यांच्याशी बोलतोय, सुखदुःख शेअर केलं यांच्यासोबत. त्याचं काय? मला कित्येकदा असं वाटायचं की वॉर्डन मॅडम स्वानंदीला मुलगी म्हणतात, पण माझं काय? माझी काय एवढी काळजी घेतात, माझ्यावर काय एवढं प्रेम करतात? स्वानंदी, आता मला कळतंय माझ्यावर इतकी वर्ष जो अन्याय झाला ना त्याचं गिल्ट आहे यांच्या मनात, आणि त्या गिल्टची भरपाई म्हणून ते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायत. हा, पण जेव्हा मला माझ्या आईच्या प्रेमाची खरी गरज होती तेव्हा ही बाई मला टाकून गेली होती. तेव्हा कुठे गेली होती यांची माया, यांची ममता? लहान असताना शाळेत पोरं चिडवायची, याला आई नाही, याला बाप नाही, हा अनाथ आहे. रात्र रात्रभर रडायचो. तेव्हा कुठे गेले होते? कुठे गेल्या होत्या? आणि आता कुठल्या हक्काने ही बाई माझी आई असल्याचा दावा करते? नाही सर, पण काहीही झालं तरी आई ही आई असते ना. तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्हाला मला काही ऐकून घ्यायचं नाही. ही बाई जरी माझी आई असली तरी मुलगा म्हणून माझ्यावर प्रेम करण्याचं हक्क गमावून बसली कधीच. आणि मला माफ करा, मी रागाच्या भरात त्यांच्यावर हात उगारला. आधी जर माहिती असताना स्वानंदी, मी स्पर्शही केला नसता यांना. हो स्वानंदी, फक्त मुलाला जन्म देऊन कोणी आई होत नसतं. आई होण्यासाठी त्या मुलाची जबाबदारी घ्यावी लागते, त्या मुलावर प्रेम करावं लागतं, संस्कार द्यावे लागतात, तेव्हा ती आई होते. हो ना? ह्या बाईला मी आई कधीच म्हणू शकत नाही. त्यांना तुम्ही प्लीज जायला सांगा. स्वानंदी, यांना इथून जायला सांगा प्लीज. मला सांगा, मी काय चुकीचं बोलतोय? मी चुकीचं बोलतोय काय? तुम्ही पण एका मुलाला जन्म देणार आहात आता, बरोबर? तेही तुमच्यावर झालेल्या वाईट प्रसंगातून. तरी सुद्धा तुम्ही याला जन्म द्यायचा निर्णय घेताय. लोकांच्या, समाजाच्या, सगळ्यांच्या बोलण्याला, सगळ्या गोष्टींचा सामना करून तुम्ही याला जन्माला घालताय. तुमच्या एकदा तरी असं मनात आलं की याला जन्माला देऊन टाकून द्यायचं? नाही म्हणायचं. नाही ना. हे जे नाही ना म्हणालेत ना तुम्ही, हे पोटतिडकीनं बोललात. ही आईची भावना आहे. या बाईने तर तिला जन्माला आलेलं मूल सुद्धा टाकून दिलं रस्त्यावर. यांना आई म्हणून मी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या पोटच्या पोराला रस्त्यावर मरायला टाकून देणार ही बाई. त्यांना जर आई म्हटलं ना तर आई शब्दाचा अपमान आहे. पण या बाईला मी आई म्हणू शकत नाही. स्वानंदी, यांना सांगा हे मातृत्वाचे ढोंग पुरे करा. माझ्या समोर नाही चालणार ही नाटकं आता. टाका त्यांना. नाही सर, हे तुम्ही जसं समजताय तसं नाहीये. इतकी वर्ष सरपोतदार साहेबांनी. स्वानंदी, बस करा हा विषय आता. बस करा प्लीज.
मला नाही बोलायचंय, काय ऐकायचंही नाहीये. मणिसराव माझं ऐकून तरी घ्या. आनंदी, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्याचा राग, त्याचा उद्वेग मी समजू शकते. मला माफ कर म्हणे. मी तुला वचन देते, यापुढे मी माझं तोंड तुला कधीही दाखवणार नाही.